नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अँग्युलर मोमेंटम किंवा त्यालाच म्हणतात मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आणि सोबतच आपण याच त्याच्यामध्ये बघणार आहोत टॉर्कचं इक्वेशन बघणार आहोत, कशाचं, रोटेटिंग बॉडीचं. आणि ह्यामध्ये आज आपल्याला हे दोन असे एक्सप्रेशन काढायचे आहेत. आणि हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर मी हे चालू चॅप्टरचे सर्व लिंक याच्या खाली देणार आहोत, ते सर्वांनी बघायचं आहे. आणि यावर बोर्डाच्या एक्झाममध्ये खूप वेळा प्रश्न आलेले आहेत आणि त्याला आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने कसे सोडवणार हे आपल्याला बघायचं आहे. तर चला चालू करूयात. पहिले अँग्युलर मोमेंटम काढूयात, नंतर टॉर्कच्या इक्वेशनकडे आपण जाऊयात. मित्रांनो, अँग्युलर मोमेंटम जसं आपण बघितलं की लिनियर मोमेंटम आपण बघितलेलं आहे. लिनियर मोमेंटम इन द ट्रान्सलेशन मोशनमध्ये मास इंटू द व्हेलॉसिटी यांचा गुणाकार असतो. तसाच लिनियर मोमेंटम याच्यामध्ये जर एखादी बॉडी जर रोटेटिंग होत असेल एखाद्या ॲक्सिसच्या भोवती, तर तिथे सुद्धा लिनियर मोमेंटम अँग्युलर मोमेंटम होत असते. मित्रांनो, if the linear momentum p is instantaneous linear momentum of the particle undertaking the circular motion, is the angular momentum of the in the intake it is given by instant L bar is equal to the, आणि याला रिप्रेझेंट करत असतात L बार, म्हणजे अँग्युलर मोमेंटम कशाने रिप्रेझेंट करतात, L बारने. L बार इज इक्वल टू द R बार क्रॉस पी बार, या पद्धतीने आपण अँग्युलर मोमेंटम रिप्रेझेंट करत असतो. तर आता आपण याच्यामध्ये जर विचार केला तर याला ॲक्च्युली इट इज द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ द टू व्हेक्टर्स, आणि याला आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो की एल बार इज इक्वल टू द पी इंटू द आर साइन थिटा, आर साइन थिटा. इफ द अँगल between the directions of the linear momentum p and the r, it is very very negligible आपण जर कन्सिडर केला. therefore L is equal to the in the magnitude form p into the r, आपण अशा पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करू शकतो. याच्यासाठी आपण आता कन्सिडर करूयात, आपल्याला रोटेटिंग बॉडीसाठी अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. म्हणून आपण काय करूया, आता पहिले एनी शेप, एनी साईज, एनी रोटेटिंग बॉडी. एनी शेप बघा, एनी शेप, एनी साइज, एनी रिजिड बॉडी कन्सिडर करू आपण. एनी शेप, एनी साइज, एनी रिजिड बॉडी हॅव्हिंग द टोटल मास कन्सिडर करूया आपण कॅपिटल एम. टोटल मास ऑफ द रिजिड बॉडी इज कॅपिटल एम. डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस टोटल मास इन द लार्ज नंबर ऑफ द स्मॉलेस्ट पार्टिकल, आपण असं कन्सिडर करूयात की याच्यावर छोटे छोटे काही पार्टिकल्स आहेत आणि या डिस्ट्रीब्युशन्स सगळ्यांचं झालेलं आहेत. आणि हे असं डिस्ट्रीब्युशन जे आहेत, हे डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं तर छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये डिव्हाइड झालेलं आहेत. आणि ही टोटल बॉडी काय होत आहे, इट इज रोटेटिंग अबाउट द फिक्स्ड ॲक्सिस, आणि या ॲक्सिसच्या भोवती ही रिजिड बॉडी काय होत आहे, रोटेट होत आहे, असं आपण कन्सिडर करूयात. दिस बॉडी इज रोटेटिंग विथ द सम velocity, linear and angular velocity simultaneously. therefore असं कन्सिडर करूयात आपण की द ॲक्सिस पासिंग थ्रू द ओरिजिन किंवा सेंटर O, and this body is rotating with this axis with the constant angular velocity. आपण कन्सिडर करूयात की कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने ओमेगा एवढ्या व्हेलॉसिटीने ती रोटेट होत आहे. Now consider total mass of the body is distributed into the n number of particles. Distribution of the particle in the n number of particles. Therefore we can say that the total number of mass is divided into the smallest particle. आपण असं कन्सिडर करूयात की छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये असं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहेत. मास ऑफ द बॉडी इज डिवायडेड इंटू द n number of particles, and this n number of particles असं गृहीत धरूयात आपण m1 plus m2 plus m3 up to the
प्लस एम एन इज इक्वल टू द कॅपिटल एम. म्हणजे सर्वांचा जर आपण मास जर घेतला आपण तर अशा पद्धतीने येईल. मग आपण कन्सिडर करूयात की पहिला पार्टिकल आहे त्याचं मास M1 आहे, दुसरा पार्टिकल आहे त्याचं मास M2 आहेत, तिसरा पार्टिकल आहे त्याचं मास M3 आहेत, बरोबर आहे. आणि लास्ट पार्टिकल आहे त्याचं मास किती आहेत, Mn आहेत. देअरफॉर M1 M2 M3 अप टू द असे किती पार्टिकल्स आहेत, खूप सारे पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन झालेले आहेत, असे Mn पार्टिकल्स आहेत. आणि अशा Mn पार्टिकल्समध्ये आपण बघितलं तर काय होईल इथे आता, देअरफॉर द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण कन्सिडर करूयात. R1 बी द डिस्टन्स ऑफ द फर्स्ट पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सिमिलरली R2 बी द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. R3 be the distance from the axis of rotation third particle, and similarly up to the Rn particles आहेत. Rn particleचं distance axis पासूनचं किती आहे, Rn एवढं आहे. and if the particle performing the rotational motion about an axis, या ॲक्सिसच्या भोवती जर फिरत असेल तर तिथे आपण सांगितलं त्यांना व्हेलॉसिटी आहेत, त्यांना पार्टिकलला आपण सांगितलं की मास आहेत. आणि प्रत्येक पार्टिकलवरचं जर आपण विचार केला तर प्रत्येक पार्टिकलवर फिरण्यासाठी व्हेलॉसिटी आहेत, त्यांची डिफरंट व्हेलॉसिटी आहेत. आणि आपण अगोदर सांगितलं की लिनियर मोमेंटम त्याच्यावर असतं, म्हणून आपण पहिले कन्सिडर करूयात की P1 बी द लिनियर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल. सिमिलरली P2 बी द लिनियर मोमेंटम ऑफ द सेकंड पार्टिकल. सिमिलरली P3 बी द लिनियर मोमेंटम ऑन द थर्ड पार्टिकल. अँड अप टू द n नंबर ऑफ पार्टिकल्स त्याच्यावर जर लिनियर मोमेंटम आलेलं आहे हे कन्सिडर करूयात आपण, किती आहे, P3 अशा प्रकारे आहेत आपण गृहीत धरूया. देअरफॉर आपण कशाचं एक्सप्रेशन काढणार आहोत, इथे अँग्युलर मोमेंटम काढणार आहोत. देअरफॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ द टोटल बॉडी, अँग्युलर मोमेंटम ऑफ द टोटल बॉडी, that is angular momentum of the total body is represented as capital L. आणि अँग्युलर मोमेंटम ऑफ द कॅपिटल L आपण जर म्हटलं तर काय झालं की प्रत्येक डिस्ट्रीब्युशन ऑफ द पार्टिकल झालेले आहेत, म्हणून प्रत्येक पार्टिकलचं जर आपण इथे काय केलं, टोटल अँग्युलर मोमेंटम जर घेतलं इथे तर टोटल अँग्युलर मोमेंटम L1 प्लस L2 प्लस L3 अप टू द Ln पार्टिकलचं आपल्याला अशा पद्धतीने काय मिळेल, टोटल अँग्युलर मोमेंटम फॉर द टोटल अँग्युलर मोमेंटम. आणि टोटल अँग्युलर मोमेंटम जर काढायचं असेल आपल्याला तर प्रत्येक पार्टिकलवरचा अँग्युलर मोमेंटम आपल्याला सेपरेटली काढावे लागेल. ओके, तर बघूयात आपण फॉर द फर्स्ट पार्टिकल द अँग्युलर मोमेंटम फॉर द फर्स्ट पार्टिकल. आता फर्स्ट पार्टिकलवरचं पहिले आपण अँग्युलर मोमेंटम काढूयात की ज्याचं मास किती आहे, फर्स्ट पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम. देअरफॉर L1 फर्स्ट पार्टिकल, याला इक्वेशन नंबर देऊयात आपण, इक्वेशन नंबर 1. सिमिलरली L1 इज इक्वल टू काय करू आपण इथे आता, L1 इज इक्वल टू द जे आपल्याला सांगितलेलं आहेत कोणता, देअरफॉर प्रॉडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड द डिस्टन्स ऑफ आर्म. डिस्टन्स ऑफ आर्म आपण असं कन्सिडर करूयात R1. मित्रांनो आपल्याला माहीत आहे जर एखाद्या पार्टिकलवर जर अँग्युलर मोमेंटम जर येत असेल तर त्या अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय, लिनियर मोमेंटम आणि डिस्टन्स ऑफ आर्मचा दोघांचा हा गुणाकार, बरोबर आहे. आता आपल्याला माहीत आहे द लिनियर मोमेंटम जर आपल्याला माहीत आहे की लिनियर मोमेंटम ऑफ द पार्टिकल इज रिप्रेझेंटेड ॲज P इज इक्वल टू द M इंटू द व्ही. M इंटू द व्ही मास आणि व्हेलॉसिटीचा तो गुणाकार असतो. म्हणून इथे काय करूयात आपण, पहिला पार्टिकल्स आहेत, पहिल्या पार्टिकलचं मास किती आहेत, M1 आहे, त्याच्यावर येणारी व्हेलॉसिटीसुद्धा डिफरंट आहेत, म्हणून M1 V1 इंटू द R1 अशा पद्धतीने काय होईल त्याच्यातलं लिनियर मोमेंटम काढलं आपण. आणि टोटल अँग्युलर मोमेंटम M1 V1 इंटू द R1. But the velocity, we know that the velocity is different. Linear velocity is different, but the total angular velocity of this total body
is omega and it is constant. It is constant. Therefore again we can represent here the relation कशामधलं relation between the linear velocity and angular velocity, linear velocity and angular velocity. ही काय सांगतं आपल्याला linear velocity आणि angular velocity phi is equal to the r into the omega. इथे आपल्याला फीची लिनियर व्हेलॉसिटीची गरज पडणार आहे. मग v1 इज इक्वल टू आपण याला काय रिप्रेझेंट करूयात v1 इज इक्वल टू द r1 इंटू द ओमेगा. आता ओमेगाला 1 नाही देणार आपण, बरोबर आहे. ओमेगाला 1 देणार का नाहीत, कारण ओमेगा जो आहे हा टोटल बॉडीसाठी हा कसा आहे कॉन्स्टंट आहे. बट द लिनियर व्हेलॉसिटी इज डिफरंट फॉर द डिफरंट पार्टिकल बिकॉज हिअर p1 इज डिफरंट. देअरफॉर लिनियर मोमेंटम इज nothing but it is the product of mass into the velocity. Therefore putting this value याला इक्वेशन नंबर 2 देऊयात आपण. put this value in equation number 2. therefore we got L1 is equal to the काय मिळेल आता आपल्याला इथे L1 is equal to the M1 आणि phi1 ची व्हॅल्यू काय आहेत R1 into the ओमेगा आणि सोबत त्याच्या असल्यानं अजून एक R1. म्हणजे आता इथं काय झालं L1 इज इक्वल टू द M1 जशाला तसाच ठेवू आपण आणि इथं काय झालं R1 आणि हा R1 म्हणजे इथं काय झालं R1चा स्क्वेअर ओमेगा. याला कन्सिडर करूयात आपण इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1 बरोबर आहेत. मग असंच आपण लिनियर अँग्युलर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल अशा पद्धतीने काढलेलं आहे. सेम प्रोसेस आपण करणार पुढच्या पार्टिकलसाठी आणि सिमिलरली तिथला जो अँग्युलर मोमेंटम काढणार आपण तो अँग्युलर मोमेंटम L2 इज इक्वल टू काय राहील M2 R2 स्क्वेअर ओमेगा. त्याला इक्वेशन नंबर देऊयात B. सिमिलरली थर्ड पार्टिकलसाठी काय राहील सांगा बरं. आता थर्ड पार्टिकलसाठी राहील M3 R3 स्क्वेअर ओमेगा. याला इक्वेशन नंबर देऊयात आपण C. इक्वेशन नंबर काय दिलं तर आपण आता याला C. आणि जर n नंबर ऑफ पार्टिकल जर असतील इथे n नंबर ऑफ पार्टिकलसाठी कन्सिडर करूयात आपण Ln इज इक्वल टू द M n Rn स्क्वेअर ओमेगा. त्याला इक्वेशन नंबर देऊयात आपण इक्वेशन नंबर n, इक्वेशन नंबर n. आणि अशा पद्धतीनेच आपण काय करणार आता आपल्याला व्हॅल्यू मिळालेल्या आहेत कशाच्या L1 capital L1 means angular linear momentum of the first particle, linear momentum of the second particle, third particle and the nth particle. If this A, B, C and up to the n, these values putting equation number 1, then we get the total angular momentum of this rotating body. Therefore putting this value, put the value of काय करूयात आपण put करूयात, put the equation number A, equation number B and equation number C. आपण A, B, C up to the n च्या व्हॅल्यू काय करूयात put in equation number 1. therefore equation number 1 आपल्याला असं दाखवता येते total angular momentum is equal to the M1 R1 square omega plus M2 R2 square ओमेगा प्लस M3 R3 स्क्वेअर ओमेगा प्लस अप टू द Mn Rn स्क्वेअर ओमेगा. अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. मग आता काय करणार आपण तिथे आपण असं करूयात ओमेगा सर्वच ठिकाणी आपल्याला दिसत आहेत म्हणून आपण काय करूयात ओमेगाला कॉमन घेऊयात बरोबर आहेत. आणि ओमेगाला जर कॉमन ठेवलं तर काय इथे राहील माहिती आहे का M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस अप टू द Mn Rn स्क्वेअर आणि कॉमन काय घेतलं आपण ओमेगा. मित्रांनो या ब्रॅकेटमधली व्हॅल्यू तुम्हाला जर आठवत असेल तर आपण याला काय म्हटलेलं आहे M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस अप टू द Mn Rn स्क्वेअर. इट इज नथिंग बट इट इज द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, definition of moment of inertia
and moment of inertia of the any rigid body is defined as it is the sum of product of mass of each particle and square of its perpendicular distance between the axis of rotation. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, this value is nothing but it is the product, it is the moment of inertia, it is the product, it is the moment of inertia means it is the, it is defined केलेली आहे आपण अगोदरच ती moment of inertia of any rigid body about the any axis. आणि ती कशी आहे, sum of, बघा, sum of product of mass of each particle and mass of each particle and square of its perpendicular distance between the two, between the axis of rotation. therefore याला काय म्हणूयात, I. आणि हा जो मिळाला आपल्याला कोणता, ओमेगा. and from this expression we got the expression for the angular momentum. मित्रांनो, this is the expression for the angular momentum and it is analogous to the expression of the P. and this expression एक लक्षात ठेवा, it is analogous, जसं हे आपण काढलं angular momentum तसंच it is analogous. आता इथं आपण इथपर्यंत आपल्याला येणारा जो क्वेश्चन्स आहेत हा इथपर्यंतच राहील. this is the expression for the angular momentum in the form of, कशाच्या फॉर्ममध्ये, मोमेंटम इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्ममध्ये आपण घेतलेलं आहे त्याला, इन द फॉर्म ऑफ मोमेंट ऑफ एनर्शिया, अँड इट इज ॲनालॉगस. हे सिमिलर आहेत कशाच्या, P इज इक्वल टू द एम इन टू द फी. अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटममध्ये जर आपण विचार केला, इट इज द analogous between the P is equal to the m into the v. आणि आपण असं म्हणू शकतो इथे की if the moment of inertia I replace the mass and which is its physical significance, the moment of inertia it is replaced by the mass and it is physical significance. In this way we are calculated the expression for the angular momentum in the simple way. Expression for the torque in the terms of moment of inertia. टॉर्कचं आपल्याला एक एक्सप्रेशन काढायचं आहे इन द टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया एखादी जर रिजिड बॉडी जर असेल, ती ॲक्सिसच्या भोवती जर फिरत असेल तर त्याच्यावरचा येणारा जो टॉर्क आहे, या टॉर्कचं एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जनरली वी नो दॅट द टॉर्क ऑफ द एनी बॉडी रोटेटिंग अबाउट ॲन ॲक्सिस आपण कसं काढत असतो, टॉर्क इज इक्वल टू द टो इज इक्वल टू द फोर्स इंटू द डिस्टन्स ऑफ आर्म, असं आपल्याला माहीत आहे. असं त्याचं जनरल एक्सप्रेशन आपल्याला माहीत आहे. इट इज नथिंग बट इट इज द टॉर्क, इट इज अ टॉर्क टो. नाउ मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनमध्ये आपल्याला त्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपण काय करणार आता त्याला, अगेन कन्सिडर एनी शेप, एनी साईज, एनी रिजिड बॉडी. एखादी रिजिड बॉडी आहेत आणि त्या रिजिड बॉडीच्या भोवती आपण असं गृहीत धरूयात एनी शेप, एनी साईज, एनी रिजिड बॉडी, बरोबर आहे. हॅविंग द टोटल मास कॅपिटल एम, हॅविंग द टोटल मास कॅपिटल एम, and this total body is rotating about the fixed axis, rotating about the fixed axis म्हणजे एखाद्या ॲक्सिसच्या भोवती फिरत आहेत. बघा जवळपास याच्यामध्ये डेरिवेशन जे आहेत किंवा डायग्राम जे आहेत किंवा हे आहेत ते सेम टू सेम आहेत मित्रांनो. डायग्राम बघा सेम टू सेम, एनी शेप, एनी साईज, टोटल मास ऑफ द बॉडी and this body, the total mass of this body is resolving or the dividing into the n number of the smallest particle. Therefore we can say that it is the distribution of the particle having the masses m1 m2 up to the mn. कन्सिडर करूया आपण की इथून ॲक्सिसच्या भोवती ही बॉडी रोटेट होत आहे. दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट ॲन द ॲक्सिस अँड देअरफॉर वी कॅन से दॅट द सेंटर किंवा ज्या ठिकाणाहून जातं त्याला म्हणूयात आपण ओरिजिन ओ.
नाऊ फ्रेंड्स आपल्याला टॉर्कचं एक्सप्रेशन काढायचं आहेत मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्ये. देअरफॉर आपण कन्सिडर केलेलं आहे की टोटल मास ऑफ द बॉडी इज कॅपिटल एम अँड इट इज डिवायडेड इंटू द एन नंबर ऑफ पार्टिकल्स अँड धिस बॉडी इज रोटेटिंग विथ द कॉन्स्टंट angular acceleration that is the alpha, constant angular acceleration alpha. आता याचं जे ॲक्सेलरेशन आहेत, कारण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर फोर्स येणार आहेत, बरोबर आहे, ॲक्सेलरेशन येणार आहेत, म्हणून आपण इथे कन्सिडर करूयात की फर्स्ट मास ऑफ द पार्टिकल m1, सेकंड मास हॅविंग द m2, थर्ड पार्टिकल हॅविंग द मास n3 अप टू द n नंबर ऑफ पार्टिकल्स आपण गृहीत धरूयात. n नंबरच्या पार्टिकलचं मास किती आहेत, mn आहे. अँड धीस टोटल masses are distributed from the axis of rotation. Total mass are distributed from the axis of rotation. If the body is rotating about the fixed axis, म्हणजे जर त्या ॲक्सिसच्या भोवती जर ही टोटल बॉडी जर रोटेट होत असेल, then each and every one particle is also rotating about the fixed axis with their distance of arm. म्हणून आपण असं म्हणूया तिथे की therefore distance of arm for the first particle is r1. पहिल्या पार्टिकलचं डिस्टन्स किती आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून, r1. सिमिलरली सेकंड पार्टिकलचं डिस्टन्स आहेत r2. सिमिलरली थर्ड पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन आपण कन्सिडर करूयात r3 अप टू द n नंबर ऑफ पार्टिकल्स हॅविंग द डिस्टन्स ऑफ आर्म इज rn. अँड दे आर रोटेटिंग ऑल विथ, आता बघा आता टॉर्क आलेला आहे तिथे. टॉर्क इट इज नथिंग बट इट इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स आणि डिस्टन्स ऑफ आर्म, या दोघांचा गुणाकार आहेत, म्हणजे फोर्स आलेला आहे तिथे, बरोबर आहे. आणि फोर्स जर आला तर आपण काय म्हणूया तिथे, फोर्स जर येत असेल तर पहिल्या पार्टिकलवर येणारा जो फोर्स आहे त्या डायरेक्शनमध्ये आपण देऊयात F1. फोर्स ऑन द सेकंड पार्टिकल कन्सिडर करूयात आपण F2. फोर्स ऑन द थर्ड पार्टिकल कन्सिडर करूयात आपण F3. अप टू द n नंबर ऑफ पार्टिकलचा जर फोर्स आला तर आपण त्याला कन्सिडर करूयात Fn. इट इज द टोटल फोर्स इज ॲक्टिंग ऑन दिस रोटेटिंग बॉडी. मित्रांनो, एक आपल्याला माहिती आहे, जर टॉर्क जर काढायचा असेल या टोटल बॉडीचा, तर टोटल बॉडीचा टॉर्क आपण कशा पद्धतीनं काढूयात. देअरफॉर द टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी, टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी ॲक्टिंग ऑन द बॉडी विल रोटेटिंग बॉडी किती असायला पाहिजे. द टोटल टॉर्क इज इक्वल टू द टॉर्क ऑन द फर्स्ट पार्टिकल प्लस टॉर्क ऑन द सेकंड पार्टिकल प्लस टॉर्क ऑन द थर्ड पार्टिकल अप टू द टॉर्क ऑन द nth पार्टिकल. सगळ्यांचा जर टॉर्क येणारा जो आहे हा जर काढला आपण तर आपल्याला टॉर्क ऑन द टोटल रिजिड रोटेटिंग बॉडी काढता येईल, बरोबर आहे. आता एक आपल्याला एक रिलेशन माहिती आहे मित्रांनो. वी नो दॅट द रिलेशन बिटवीन द, कशामधलं रिलेशन, वी नो दॅट द रिलेशन बिटवीन द, वी नो दॅट द रिलेशन बिटवीन linear acceleration and the angular acceleration. linear acceleration and angular acceleration आपल्याला इथे याचं काम पडणार. पहिल्याला इक्वेशन नंबर 1 ने देऊयात आणि दुसऱ्याला 2 देऊयात. सिमिलरली जसं आपण तिथे लिनियर मोमेंट अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन काढलं, सिमिलरली तसंच आता टॉर्कचं एक्सप्रेशन करणार आपण. टॉर्कचं पहिल्याचा टॉर्क काढू, सेकंड टॉर्क काढू, थर्ड काढू आणि सगळे काढल्यानंतर इथे टाकू सगळ्यांच्या व्हॅल्यू. आणि सगळ्या टॉर्कच्या व्हॅल्यू जेव्हा आपण इथे पुटअप केल्यात, पुटअप केल्याच्या नंतर टोटल टॉर्क आपल्याला आपोआप मिळणार आहे. देअरफॉर आपण काय करू, टॉर्क ऑन द एक्सप्रेशन फॉर द टॉर्क ऑन फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकलवरचं आपण पहिले काय करूयात, टॉर्क काढूयात. देअरफॉर जनरल फॉर्म्युला फॉर द टॉर्क काय आहेत मित्रांनो, जनरल फॉर्म्युला फॉर द टॉर्क इज इक्वल टू द फोर्स इंटू द डिस्टन्स ऑफ आर्म. परंतु पहिल्या पार्टिकलवरचा टॉर्क काढणार म्हणून आपण इथे काय येईल, त्याला फोर्स सेपरेट आहेत, त्याला डिस्टन्स ऑफ आर्मसुद्धा सेपरेट आहेत, म्हणून आपण नोटिफिकेशन देऊयात F1 R1.
but actually friends, F1 is nothing but it is the product of mass into the velocity according to the second law. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, फोर्स इज इक्वल टू द F इज इक्वल टू द ma. Therefore friends, the force on the first particle will be कसा असायला पाहिजे, m1 a1 into the r1. बघा, फोर्स एक्सप्रेशन आपण काढलेले आहेत. फोर्स अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ, मास इंटू द एक्सेलरेशन. देअरफॉर वी कॅन रिप्रेझेंट हिअर m1 a1 इंटू द r1. आताच मी तुम्हाला एक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. रिलेशन बिटवीन द लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर एक्सेलरेशन, इट इज रिप्रेझेंटेड ॲज a is equal to the r into the alpha. Alpha means angular acceleration, but the angular acceleration for the rotating body is same for each particle. Therefore we can say that the torque on the first particle will be m1. आता a1 च्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत सांगा, r1 अल्फा. बरोबर आहे, अल्फा कारण सगळ्यांसाठी सेम आहेत. बरोबर आहे की नाही. a1 च्या ठिकाणीच लिहितो आम्ही काय, r1, आणि सोबत इथे काय आहेत, पहिला r1. मग इथे काय झालं अगेन, m1 r1 स्क्वेअर अल्फा. दिस इज द टॉर्क ऑन द फर्स्ट पार्टिकल. टॉर्क ऑन द फर्स्ट पार्टिकल. टॉर्क ऑन द फर्स्ट पार्टिकल, त्याला नाव देऊयात आपण इक्वेशन नंबर 1. Similarly, torque on the second particle. Torque on the second particle काय असायला पाहिजे, second particle τ2 is equal to the m2 r2 square alpha. याला इक्वेशन नंबर देऊयात b. Similarly, torque on the third particle m3 r3 square alpha. इक्वेशन नंबर c. Similarly, on the nth particle साठी काय पाहिजेत, up to the mn rn square alpha. Equation number n. If this all the values are put in equation number 1, then we get the total torque on the rigid body. या total body वरचा आपल्याला काय मिळेल, torque. Therefore putting this value, putting the value of a, b, c and up to the nth particle in equation number 1. Therefore equation number 1 will be implies that कसा दाखवता येईल, τ is equal to the काय, m1 r1 square alpha plus m2 r2 square alpha plus m3 r3 square alpha up to the mn rn square अल्फा. पुन्हा इथे आपल्याला एक लक्षात आलेलं आहे की अल्फा सगळ्यासाठी कॉमन आहे. बरोबर आहे. म्हणून याच्यावर आपण जर विचार केला तर इथे आपण अल्फा कॉमन काढू शकतो. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण कॉमन काढू शकतो. m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस अप टू द mn प्लस अप टू द mn आर्यन स्क्वेअर. आणि कॉमन घेऊया तर काय आपण काढला, अल्फा. अगेन मित्रांनो, ही ब्रॅकेटमधली जी आलेली व्हॅल्यू आहेत, ही व्हॅल्यू म्हणजेच काय, ही डेफिनेशन आहेत कशाची, मोमेंट ऑफ इनर्शियाची. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय, द सम ऑफ, बघा, द सम ऑफ product of mass of each particle and the square of perpendicular distance between the axis of rotation. Therefore it is nothing but I, and this is the alpha, and this is the expression for the torque on the rotating body. This is the, हे आता काय आहेत मित्रांनो, this is expression for the रोटेटिंग बॉडी. आणि अशा पद्धतीने आपण या एक्सप्रेशनला फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो, इथे आपण काय काढलेलं आहे, दिस इज द रिलेशन, इट इज ॲनालॉगस
and this is also expression, it is analogous to the force. This expression, it is analogous to the force, that is m into the a, m into the a. Where for the translation motion, if the moment of inertia I replaced by the mass, this moment of inertia is replaced by the mass, and which is the physical significance, which is the significance. अशा पद्धतीने आपण एक्सप्रेशन फॉर द टॉर्क फाइंड आउट केलेला आहे आणि किती मिळालेले आहेत, टो इज इक्वल टू द आय इन टू द अल्फा. आणि मित्रांनो, या एक्सप्रेशनवर बोर्डामध्ये जवळपास खूप सारे प्रश्न एक्झाममध्ये विचारले आहेत. खूप सारे एक्झाममध्ये बोर्डाने त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. मॅक्झिमम नीटसारख्या एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हे टॉपिक आपल्याला करणे आहेत. जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आवर्जून सबस्क्राईब करा आणि सर्व आपल्या मित्रांना शेअर आणि लाईक करायला सांगा. धन्यवाद.